नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, आजची रेसिपी आहे आपली विदर्भ स्टाईल फणसची भाजी. तर चला, मी फणस आणलेला आहे आणि फणस मी बाजारामधूनच कट करून आणलेलं होतं आणि घरी येऊन त्याला वॉश केलं 2-3 पाण्याने आणि नंतर त्याला बॉईल करायला ठेवलं आहे. आणि इथे मी मसाला बनवून घेतलेला आहे. काय काय लागणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, 2 कांदे, दगडी फूल, जाडं फूल, अर्धा पानं तेजपत्ता, मोठी विलायची, बारीक विलायची, 1 लवंग, 2 मिरे आणि धने पावडर आणि अद्रक आणि लसूण. तर आणि सर्वात अगोदर मी तो मसाला मस्तपैकी भाजून घेते. सर्वात अगोदर मी खडा मसाला आपला भाजून घेते. तर खडा मसाला मस्तपैकी भाजेपर्यंत कसं आहे, खडा मसाल्यातलं जिरं वगैरे तर लवकर भाजल्या जाते, पण जे दगडी फूल आहे आणि ते अदरवाईज मसाले भाजायला वेळ लागते. तर मी सर्वात अगोदर मसाला भाजून मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आणि नंतर मी भाजायला टाकलं आहे खोबरं मी जास्तच वेळ भाजून घेते, कारण की मला काळं खोबरं म्हणजे काळा रस्सा खायला आवडते. तर मी प्रत्येक भाजीमध्ये खोबऱ्याला जास्तच म्हणजे भाजून घेते, कारण की जोपर्यंत खोबऱ्याचा काळसर कलर येणार नाही तोपर्यंत खोबरं म्हणजे जास्त वेळ शिजायला पण नाही लागणार आणि जास्त वेळ तो बारीक पण पटकन होऊन जाणार. त्यानंतर भाजायला घेते मी डायरेक्टली कांदे आणि अद्रक पण कांदे आणि अद्रक पण मी भाजूनच घेते आणि लसूण सुद्धा मी भाजूनच घेते. मस्त थोडं तेल वगैरे टाकून ते भाजून घेते आणि मी कांदे ब्राऊन कलरचे करते, कारण की मला काळाच रस्सा आवडते. तो ग्रीन रस्सा खायला मला आवडत नाही, कारण की काळा रस्सा असला की भाजीला छानशी अशी चव येते आणि चव आल्यानंतर काय मग आहा खतरनाक भाजी बनते. आणि आमच्या इकडं तर सर्वात जास्त काळा म्हणजे कोणती पण मटण चिकनची भाजी बनवायची म्हटली की एकदम कांदे काळेच करतात. मग नंतर मी लसूण पण भाजून घेतला आणि कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकून झाल्यावर मी मस्त सर्व मसाला घेतलेला आहे आणि माझं इकडे तेल गरम होईपर्यंत मी मसाला बाउलमध्ये टाकला. त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरमधून एक काढून घेते झटपट. आता आपल्या इकडे तेल पण गरम झालेलं आहे छानपैकी आणि आपला मसाला पण रेडी, कारण की आपलं काम कसं असते विदर्भातल्या बायाचं काम झटपट पटापट. तर इकडे तेल गरम झाल्याबरोबर त्यात ॲड केलेला आहे मी मसाला आणि मस्तपैकी आता मसाला होऊ द्यायचा. कमीत कमी मी मसाला 10-12 मिनिट होऊ देते, तरच माझ्या मसाल्याला सुगंध जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी मसाला छानपैकी होऊ देते. आणि हे बघा, इथे छान असा आपला मसाला 10-15 मिनिटानंतर झालेला आहे आणि आपल्या मसाल्याला बाजूबाजूने तेल पण सुटत आहे. नंतर त्यामध्ये ॲड करते मी 1 चम्मच अंबारी मिर्च आणि थोडं घरचं लाल तिखट. हे बघा, ते दोन्ही टाकते, कारण की अंबारी मिर्च याच्यासाठी टाकते मिर्च पावडर की त्याच्यासाठी ते आपल्या भाजीला छानसा असा कलर येतो आणि घरचं किंवा आपल्याला तिखट वगैरे बरोबर लागलं पाहिजे. मग नंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे मी चवीनुसार मीठ, नंतर हळद पावडर म्हणते धने पावडर, कारण की हळद पावडर तर आपण शिजवायलाच टाकली. त्यानंतर अंबारीचा गोडा मसाला थोडीशी क्वांटिटी मी जास्तच वाढवते, कारण की ते स्वाद एकदम मस्त येतो त्याचा आणि ते मस्त एकजीव करून घेते. आणि हे बघा, आणि मस्त ते एकजीव केल्यानंतर आता आपल्याला तुम्हाला वाटत असेल की भाजीमध्ये कमी तेल वापरते, पण नाही, असं काहीच नाही आहे. कारण की कालच्या भाजीला माझ्या खूप जास्त तेल झालं होतं, म्हटलं आजच्या भाजीला थोडं कमी तेल वापरते. कधी कधी आपल्याला अंदाजा नाही लागत, त्यामुळे कमी जास्त होतेच रोजच्या भाजीमध्ये. मग मी मसाला झालेला होता त्यामध्ये थोडंसं वाटणाचं जे पाणी असते मिक्सरचं ते पण टाकून घेते, कारण की आमच्या विदर्भातल्या बायाची खासियतच आहे, कारण की थोडं चटपट पटापट सांगितलं ना तुम्हाला. जसं की भांडं वगैरे धुवून टाकणं, त्यांना पण म्हणजे जे मसाला असला आजूबाजूला तो पण त्याच्यावर टाकून घेते. आता हे बघा, आपण पाणी टाकलं, आपला मसाला मस्त आता पाण्यामध्ये शिजू द्यायचा आणि शिजू दिल्यानंतर थोडा वेळ त्यामध्ये टाकते मी काळा मसाला, म्हणजे की जो काही आपला राहते कलमी मसाला, जो घरी बनवून ठेवते ना आपण, थोडा कोणत्या पण भाजीमध्ये टाकायला, तो टाकला मी 1 स्पून. आता इथे आपला मसाला झालेला आहे आणि हे बघा, असं मी त्याला झाकून ठेवलं. नंतर त्याला कशी छानपैकी तर्री सुटली,
म्हणजे बाजूबाजूने त्याला तेल यायला सुरुवात झालेली. तेल यायला सुरुवात झाली म्हटलं की मग नंतर काय करायचं तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामध्ये टाकायचे आता आपण बॉईल केलेलं फणस, आणि बॉईल केलेलं फणस मी टाकलं त्याच्यामध्ये. आणि मी याच्यामध्ये जास्त पाणी वगैरे काहीच टाकणार नाही आहे, कारण की मला जास्त रस्स्याची भाजी आवडत नाही फणसची. म्हणून म्हटलं मी मसाल्यातलीच भाजी बनवते. तर हे बघा छान असं फणस टाकलं आहे, आणि आता मी त्याला मस्तपैकी 5 मिनिट शिजू देते, आणि 5 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते भाजी कशी होती. आणि त्यावर बारीक चिरून कोथिंबीर टाकून द्यायची. मी कोथिंबीर टाकली आणि ते मिक्स करून घेतली. मला व्हिडिओ काढायचं लक्षच नाही राहिलं. तर हे बघा अशी झाली आपल्या फणसची भाजी. सुटलं की नाही तोंडाला पाणी. कशी वाटली भाजी नक्कीच सांगा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की